नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। राज्यात मवियाला 30 ते 35 जागा मिळतील, लोकसभेच्या जागांसंदर्भात शरद पवारांचा दावा। लोकसभेच्या निकालानंतर पवारांना पक्ष विलीन करण्याची वेळ येईल, पवारांच्या लोकसभेच्या जागांवर दाव्यावर बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। आमच्यातील काही सहकारी भाजपसोबत जाण्याचे मताचे होते, मात्र माझा कधीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला नव्हता, शरद पवारांचा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाली हे तरी पवारांनी आता कबूल केलेले आहे। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्यात? शरद पवारांच्या मुलाखतीवरून अजित पवारांचा हा सवाल आहे। पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, शरद पवारांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा अजित पवारांचं हे वक्तव्य। शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, फक्त मी पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसला न्याय? अजित पवारांचा सवाल। माझं करिअर बघा आणि अजितदादांचं करिअर बघा, संधीबद्दलच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळेंचं उत्तर। अजित पवारांना आणखीन काही संधी द्यायला पाहिजे होती, अजित पवारांना आता काय पंतप्रधान करायचं पाहिजे होतं का त्यांना? पृथ्वीराज चव्हाणांचा अजित पवारांना हा सवाल आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गद्दार आहेत, गद्दारच राहणार, ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींची शिंदेंवर टीका। काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी महागद्दारी केली, आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार है असं लिहायला हवं, संजय निरुपम यांचं हे उत्तर आहे। प्रियंका चतुर्वेदींनी तोंड सांभाळून बोलावं, शीतल म्हात्रेंचा इशारा, खासदारकी वाचवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींकडून आरोप, शीतल म्हात्रेंचं वक्तव्य। राज्यसभा कधी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही, प्रियंका चतुर्वेदींच्या शिंदेंवरील वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। चतुर्वेदी काहीही चुकीचं बोललेल्या नाहीत, 50 खोक्यांची सुरुवात एकनाथ शिंदेंपासूनच झाली, प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्याला राऊतांकडून दुजोरा। प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या वक्तव्यामध्ये काहीच चूक नाही, अंबादास दानवेंकडून प्रियंका चतुर्वेदींच्या वक्तव्याचं समर्थन। उद्धव ठाकरे पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही, मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते पक्ष विलीन करणार नाहीत, अजित पवारांचं मत। शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाईड आहेत, शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतात, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। शरद पवारांसोबत उभं राहून अजित पवारांनी पक्ष उभा केला, पण पक्षात स्थान मिळणार नाही हे समजल्यावर अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरे गटाला विलीन होण्याची गरज नाही, ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाली आहे, विलीनीकरणावरून उदय सामंतांचा टोला। आमचा पक्ष मोठा, पवारांचं वक्तव्य भारतातल्या छोट्या मोठ्या पक्षांसंदर्भात आहे, विलीनीकरणावर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत वक्तव्य करायला नको होतं, पवार निवडणुकीला उभे नव्हते, त्यामुळे त्यांचं वक्तव्य चुकीचं। अजितदादांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी, आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचा आहे, चंद्रकांत पाटलांचं होतं वक्तव्य। पराभव समोर दिसत असल्यामुळे स्वतःचं खापर दुसऱ्यावर, अंबादास दानवेंची अजित पवारांच्या वक्तव्यावरून टीका। लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ सुरू होणार, बेळगावमधील सभेदरम्यान भाजपचे पदाधिकारी भेटले होते, मुख्यमंत्री शिंदेंचा नाशिकमधील सभेत मोठा गौप्यस्फोट। इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नाही, शहांची टीका, तर आमच्याकडे चेहरा नसेल तर अमित शहांनी इंडिया आघाडीत यावं, संजय राऊतांचा अमित शहांना टोला। नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची तडीपारीची नोटीस स्वीकारलेली आहे, बडगुजरांनी पोलीस आयुक्तांकडे आता 10 दिवसांचा वेळ मागितलाय। सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये चौकशी सुरू असल्यानं नोटीस। 1993च्या स्फोटामधील आरोपी इक्बाल मुसा अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात मुंबईकरांना जाळणारी मशाल कोणती हे ओळखा, भाजप आमदार अमित साटम यांची ठाकरे गटावर टीका। मी या व्यक्तीला ओळखत नाही, आरोपी बाहेर खुलेआम फिरत असतील तर हे गृह खात्याचं अपयश आहे, भाजपच्या आरोपांवर अमोल कीर्तीकरांचं उत्तर। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा मालाडमध्ये रोड शो, पियुष गोयल यांच्यासोबत गोपाळ शेट्टीही उपस्थित। मालाडमधून आम्ही एक नवा विक्रम रचणार, तर देशभरातील जनता इंडिया आघाडीला माफ करणार नाही, रोड शोमध्ये पियुष गोयल यांचं वक्तव्य। पियुष गोयल यांच्या रोड शो दरम्यान संपूर्ण मालाडमध्ये भगवमय वातावरण, एका प्रभागामधील प्रचार सभेत इतके लोक येतील असं वाटलं नव्हतं, पियुष गोयल यांचं वक्तव्य। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अमोल कोल्हेंची प्रचार रॅली, रोहित पवार देखील उपस्थित। शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस, तातडीने निवडणुकीतील खर्चाचं स्पष्टीकरण देण्याचे आदेश। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाची तिसरी नोटीस, दोन्ही उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये मोठी तफावत असल्यानं तिसरी नोटीस बजावली। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब, वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत।
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामधील मुरुडमधील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर पाडलेला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिसरा मजला हटवलाय. जमीनदोस्त झालेल्या बांधकामाचे फोटो उच्च न्यायालयात सादर. माणसांना घर नाकारणाऱ्या विकासांविरोधात आता ठाकरे गट आक्रमक. विलेपार्लेमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख बदला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवडणूक आयोगाकडे पत्रातून मागणी. जेएनपीटीमध्ये अडकलेल्या कांद्यांचा प्रश्न सुटला. वेबसाईटवर सुरू झाल्यानं कांदा निर्यात सुरळीत. 250 कंटेनरमधील 7,000 टन कांदा विदेशामध्ये रवाना. गडचिरोलीच्या अहेरी राजनगरीमध्ये जलसंकट कायम. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी कसरत. संतप्त महिलांचं अहेरी नगरपंचायतीवर हंडा घेऊन आंदोलन. वाशिममधील तलाव धरणांमधील पाणीसाठा खालावला. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय. जळगावमधील 199 गावांमध्ये पाणी टंचाई. 150 गावांमधील विहिरी अधिग्रहित. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधील पाणी टंचाईची समस्या. करचवाडीमध्ये भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची स्थानिकांची मागणी आहे. पुण्यातील खडकवासला धरणामध्ये 25% पाणीसाठा शिल्लक. पाणीसाठा कमी असल्यानं पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट. धाराशिवच्या सीना कोळेगावमधील धरणामध्ये 8% पाणीसाठा शिल्लक. अनेक धरणं तलाव कोरडे ठाक. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर. बुलढाण्याच्या येळगाव धरणामध्ये 17% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट. लातूरसह केज आणि अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात फक्त 2% जिवंत पाणीसाठा. लातूर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील 1398 जलस्रोतांची तपासणी करण्यात येणार. जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागातर्फे मोहीम. लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधील 20 साठवण तलाव कोरडे. 3 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. नागरिकांवर भीषण पाणी टंचाईची स्थिती. बुलढाण्यातील खामगावात तापमान 44 अंशांवर. नागरिक उकाड्यानं त्रस्त. उन्हापासून बचावासाठी नागरिकांचे प्रयत्न. धाराशिवच्या उन्हाचा पारा 42 अंशांच्या पार. उष्माघाताची संभाव्य पार्श्वभूमी लक्षात घेता शासकीय रुग्णालयासह आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षाची उभारणी. लातूरच्या बाजारपेठेत 7 दिवसांमध्ये सोयाबीनच्या आवकमध्ये तिपटीनं वाढ. सध्या सोयाबीनला 4,670 रुपये प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यामध्ये अडकलाय. धान खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं बाजारपेठेमध्ये लिंबाची मागणी वाढलेली आहे. मात्र आवक कमी असल्यानं लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा. जिल्हा प्रशासनाच्या अवकाळीच्या प्राथमिक अहवालानुसार भंडारामधील 157 गावातील 4,373 शेतकऱ्यांना फटका. भात पिकासह पालेभाज्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नागपूरच्या मैदा तालुक्यामधील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. धाराशिवमध्ये मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांचा समावेश. आदेशाचं पालन न केल्यानं कारवाई. धाराशिवच्या पाटसावंगीमधील समाधान पाटील हत्या प्रकरणामध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल. अटकेतील 3 आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी. पुण्यातील सीओपी कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार. विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा. नाशिकमध्ये पुरातत्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक एसीबीच्या जाळ्यामध्ये. कारखाना सुरू करण्यासाठी तक्रारदाराकडून 1.5 लाखांची मागणी. लाच घेताना उपसंचालक आरती आळेंना अटक. तर संचालक तेजस गर्गे फरार. हिंगणघाटमधील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये एकाला अटक. हिंगणघाटच्या गुन्हे शाखेची ही कारवाई आहे. यवतमाळ कारागृहामध्ये 8 बंदींचा तुरुंग. अधिकाऱ्यांवर हल्ला. प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मनाई केल्याच्या रागातून हल्ला. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. वर्ध्यात ऑनलाईन साडी खरेदीच्या नावावर 1.5 लाख रुपयांची फसवणूक. अज्ञात आरोपी विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेड महानगरपालिकेची वेबसाईट एका तपासासाठी हॅक. महानगरपालिकेचा संपूर्ण डेटा सुरक्षित. पालिका प्रशासनाची माहिती. धाराशिवमधील शासकीय रुग्णालयामधील 2 डॉक्टरांसह 6 जणांना आरोग्य विभागाची नोटीस. 16 लहान बालकांना इंजेक्शनची रिॲक्शन प्रकरणामध्ये निष्काळजीपणाची नोटीस. सोलापुरात मानाच्या कसबा गणपतीला 2100 आंब्यांची आरास. वापरण्यात आलेले आंबे अनाथाश्रम आणि बेघर लोकांना देण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत खडाजंगी. पीक विमा मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नागपूरच्या पार्श्वनी तालुक्यामध्ये वाघाचं दर्शन. ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण. वनविभागाकडे तातडीनं वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी गावामध्ये तलावात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू. स्थानिक मासेमारांच्या सहाय्यानं मृतदेह शोधण्यात यश. अमरावतीच्या विभागीय आयुक्त निधी पांडेंची जिल्हा रुग्णालयाला भेट. आयुक्त दाखल होताच रुग्णालयाची बत्ती गुल. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे आदेश.
हिंगोलीत शासकीय स्विमिंग पूलच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करार तत्वावर चालवायला दिलेल्या स्विमिंग पूलची दुरावस्था. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून देवा स्विमिंग इन्स्टिट्यूटला कारणे दाखवा नोटीस. उन्हाळ्यात साखर कारखान्यांच्या शेतकऱ्यांना दिलासा. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 97.42% FRP. वर्धा आणि अमरावतीमध्ये आज गारपिटीचा अंदाज. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे 2 जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. अक्षय तृतीया सणानिमित्त बाजारपेठ गजबजली. मुक्ताईनगर आणि भुसावळमधील बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग. हिंगणघाटमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं निर्माण कार्य तातडीनं सुरू करण्याची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. नांदेडच्या अर्धापूरमधील स्मशानभूमीत शवदाहिनी बसवण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार. शवदाहिनी चोरीला गेल्यानंतर नवीन शवदाहिनी बसवण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर. परभणीत 4 तास वीज पुरवठा खंडित होतोय. उन्हाळ्यामध्ये महावितरणचा गलथान कारभार समोर आलाय. परभणीकर उकाड्यानं त्रस्त आहेत. रत्नागिरीमध्ये मतदान यंत्रणा स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा देण्यात आलेली आहे. CRPF, SRPF आणि स्थानिक पोलिसांची सुरक्षेमध्ये EVM मशीन MIDCतल्या FCI या गोडाऊनमध्ये दाखल. उच्च न्यायालयाकडून महानगरपालिकेची कानउघडणी. गोराई गावाला 10,000 लिटर 10 टँकर पाणी पुरवठ्याचे आदेश. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली. ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष तर प्रशासनाकडून 1053 ठिकाणी 326 टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. नाशिकच्या कळवणमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 15 विहिरींचं अधिग्रहण. सकाणपूर धरणामध्ये अवघा 19% पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्याच्या आंबेगावमध्ये तालुक्यातील भिंडे धरणाचं पाणलोट क्षेत्र झपाट्यानं रिकामं. धरणामध्ये 14.19% पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं खैरापुरा पुलाजवळील परिसरात वाहिनीच्या कामामुळे आज पाणीपुरवठा बंद राहणार. बस्तरवाडीमध्ये भागातील जलकुंभावर 12 तासांचा शटडाऊन असेल. म्हाडा पुनर्विकासामध्ये रहिवाशांना 70% अतिरिक्त क्षेत्रफळ शक्य. विकासकांकडून ही बाब लपवण्यात येत असल्यानं रहिवाशांना फटका.